मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आधी एडिटर. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ जिल्हा परिषदेवरती नक्कीच दुसरा व्हिडिओ आपला असणार आहे. आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जिल्हा परिषदसाठी आधीच्या व्हिडिओमध्ये प्रोटेक्ट साईट सांगितली, हे असं आहे. आता एक जबरदस्त साईज घेऊन एक जबरदस्त फोटो, जबरदस्त डिझाईन कशी क्रिएट करायची बघूया पुढच्या काही मिनिटांमध्ये. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, आपण आपलं फोटोशॉप ओपन केलाय, शेप घेतलाय, बॅकग्राऊंड तयार केलाय, काही घरांचे बॅकग्राऊंड टाकले आहेत आणि घरांचे बॅकग्राऊंड टाकले आहेत. त्याच्यानंतर बघा, आपण जबरदस्त असे डिझाईन करण्याचा प्रयत्न करतो. रेड कलरचा आपण बॅकग्राऊंड पूर्णतः केला आहे. आणि आता आपल्याला आता रेड कलरचं बॅकग्राऊंड आपलं क्रिएट झाल्याच्या नंतर आता आपण आलो आहे सरपंच असं आपण मागून एक टॅग त्याला दिला आहे. जबरदस्त नाव झालंय मित्रांनो, ते सरपंच शेतकरी ग्राम विकास पॅनल अशा पद्धतीचं आपण एक ॲरो दाखवत साईडनं हे केलं आहे. अर्जुनवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2026 आणि सरपंच. आता हेच तुम्ही जिल्हा परिषदेसाठी कन्वर्ट करू शकता. याच्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या प्रकारे मटेरियल टाकू शकता. जिथे या दादांचा फोटो आहे त्या ठिकाणी तुमचा उमेदवाराचा फोटो टाकायचा. जिथे अर्जुनवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक आहे तिथे टाकायचं तुमचं जिल्हा परिषद सर्कलचं नाव आणि पंचवार्षिक निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2026 आणि समोर टाकायचं तुमच्या पक्षाचं नाव. भारतीय जनता पार्टीकडून लढवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं टाकायचा. काँग्रेसकडून लढवणार असतील तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नाव टाकायचं. सोबतच शिवसेनाकडून लढवणार असाल तर उद्धव ठाकरेंचा फोटो टाकायचा. शिवसेनेचे संपूर्ण पदाधिकारी टाकायचे. आपली मशाल टाकायची आणि हे सगळं करायचं. आणि त्याच्यानंतर बघा, तुम्हाला ज्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो या ठिकाणी ॲड करायचे असतात. आणि त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो ॲड केल्याच्यानंतर समोर आपण जाऊयात. इथं आता चिन्ह टाकायचं आहे. जर तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असाल तर इथे पंजा टाका. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असाल तर इथे कमळाचं चिन्ह टाका. तुम्ही शिवसेनेचे उमेदवार असाल तर इथे मशाल टाका. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असाल तर या ठिकाणी म्हणजे 2 राष्ट्रवादी आहे, एक अजित पवारांची आहे, शरद पवारांची. तर इथे एक तर घड्याळ टाकायची किंवा मग तुतारी वाजवणारा माणूस टाकायचा. आणि अशा पद्धतीचं जबरदस्त डिझाईन क्रिएट होत आहे मित्रांनो. आणि फिर एक बार हमारी सरकार एक PNG परफेक्टरित्या आपण घेतली आहे. आणि हे PNG आता जबरदस्त ठिकाणी आपण ॲड केली आहे. श्रीकृष्ण रामचंद्र मोरे अशा असायचं त्यांचं नाव टाकलं आहे. वरती कॅप्शन दिलं, जबरदस्त असं एक कॅप्शन दिलं आहे. सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी एक सर्वसामान्य नागरिक तुमचा समाजातला बदल घडवून आणण्यासाठी आज घेऊन निवडणूक लढवतो आहे. तर मित्रांनो, याचा पहिला स्टेप मी सांगायचं विसरलो आहे. पासवर्ड पहिली स्टेप पासवर्ड असणार आहे 45. आणि अर्थातच पुढील 2 स्टेप मी लवकरात लवकर घेईल, तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि वरती आपण अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, प्रभू श्री रामचंद्र आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोवरती ॲड केले आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीची आजची डिझाईन होती. तर दुसरा स्टेप पासवर्ड असणार आहे मित्रांनो 26. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच लागतील, तेव्हा आपण सर्वांनी हे मटेरियल यूज करा. आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ, नवनवीन डिझाईनच्या आयडिया आणि नवनवीन डिझाईनच्या आयडिया मी तुम्हाला देत असतो. तेव्हा आपल्या फाईलचा तिसरा स्टेपचा पासवर्ड आहे मित्रांनो 15. तेव्हा तिन्ही स्टेप पासवर्ड तुम्हाला सांगितलं आहे. थोडं असं लेट झालं आहे सांगायला, कारण की अर्थातच मी विसरलो होतो, त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे.
आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तुमच्या मित्रापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर या जबरदस्त नादखुळा 1 नंबर डिझाईन त्याला शेअर केल्या पाहिजेत आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक केलं पाहिजे. तेव्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.